17 ऑगस्टपासून आकाशात होणार आहे असा ग्रहबदल की ज्याचा थेट संबंध तुमच्या मानसन्मानाशी, करिअरशी, पैशाशी आणि तुमच्या आत्मविश्वासाशी. सूर्यदेव स्वतःच्या म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. वैदिक निर्यन पद्धतीनुसार सूर्याचा सिंह राशीत प्रवेश सोमवारी 17 ऑगस्टला सकाळी साधारण 7:50 ते 7:55 भारतीय प्रमाण वेळेनुसार होत असल्याचे विविध पंचांगांमध्ये दाखवले आहे. स्थान आणि गणना पद्धतीनुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो. सूर्य साधारण 17 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत राहील. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, या सूर्यगोचरामुळे कोणाच्या आयुष्यात मोठी संधी येणार, कोणाला नोकरी व्यवसायात फायदा होणार, मान सन्मान कोणाला भेटणार, कोणाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते आणि कोणत्या राशींनी या काळामध्ये विशेष सावध राहावे. विशेष म्हणजे सूर्य सिंह राशीत येत असल्यामुळे सिंह राशीसाठी हा गोचर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण फक्त सिंह राशीच नाही, मेष, तूळ, वृश्चिक, धनु यांच्यासाठीही हा काळ अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो. काही राशींनी मात्र आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा एक अतिशय साधा सोपा उपायही सांगणार आहे. तर चला मग पाहूया 17 ऑगस्टपासून सूर्य राशीत आल्यानंतर मेषपासून मीनपर्यंत कोणत्या राशीला काय मिळणार. नमस्कार मित्रांनो, 17 ऑगस्ट 2026 रोजी सूर्य कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याला सिंह संक्रांती असेही म्हणतात. सूर्य साधारण 1 महिनाभर सिंह राशीत राहणार असून 17 सप्टेंबरच्या आसपास तो कन्या राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषानुसार सूर्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण सूर्य म्हणजे आत्मविश्वास, आत्मबल, वडील, सत्ता, अधिकार, नेतृत्व, मानसन्मान आणि प्रतिष्ठा. आणि विशेष गोष्ट म्हणजे सूर्याची ही स्वतःची रास आहे. त्यामुळे सूर्य सिंह राशीत असताना त्याची स्वाभाविक ऊर्जा आणि नेतृत्वाशी संबंध गुण अधिक ठळकपणे होतात असे वैदिक ज्योतिषशास्त्रात मानले जाते. आता पाहूया तुमच्या राशीसाठी हा काळ कसा असेल. मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर करिअर, आत्मविश्वास आणि प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरू शकते. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण करण्याची क्षमता वाढू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळेल. कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्साह वाढवणारा ठरू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास तुमची खरी ताकद आहे, पण अहंकार तुमची कमजोरी बनू देऊ नका. वरिष्ठांशी किंवा घरातील मोठ्या व्यक्तींशी वादविवाद टाळा. वृषभ राशीसाठी सूर्याचे गोचर घर, कुटुंब, प्रॉपर्टी आणि मानसिक स्थैर्याशी संबंधित विषयांना महत्त्व देऊ शकतं. घरात एखादा मोठा निर्णय होईल. घर, जमीन, वाहन किंवा प्रॉपर्टी संदर्भात काही हालचाल होण्याची शक्यता दिसते आहे. काही लोकांच्या घराच्या रिनोव्हेशन किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार सुद्धा करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरजही भासू शकते. मात्र घरामध्ये तुमचे म्हणणे लादण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबात प्रेम आणि संवाद ठेवा. पैशाच्या बाबतीमध्ये स्पष्टता ठेवा. मिथुन राशीसाठी सूर्याचा हा गोचर कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग वाढवणारा ठरणार आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. नवीन करार होऊ शकतात. मार्केटिंग, सेल्स, मीडिया, टीचिंग किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातील लोकांना जबरदस्त फायदा होऊ शकतो. प्रवासाची संधी निर्माण होऊ शकते. महत्त्वाचा मेसेज, ॲग्रीमेंट किंवा फायनान्शियल डॉक्युमेंट तपासल्याशिवाय पाठवू किंवा सही करू नका. कारण या काळात छोट्या गैरसमजामुळे मोठी अडचणसुद्धा निर्माण होऊ शकते. कर्क राशीसाठी सूर्याचं गोचर धन आणि कुटुंबाशी संबंधित बाबतीत महत्त्वाचं आहे. पैशाची आवक वाढण्याची शक्यता जरी असली तरी खर्चही वाढू शकतो. कुटुंबात एखादा मोठा खर्च होऊ शकतो. ज्यांचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत त्यांनी कागदपत्रे नीट आणि व्यवस्थित तपासा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्या. तुमच्या बोलण्यात कठोरपणा आला तर नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून पैशाचा व्यवहार करताना बुद्धी आणि नात्यांचा व्यवहार करताना प्रेम वापरा. आता सर्वात महत्त्वाची रास सिंह. कारण सूर्य तुमच्या स्वतःच्याच राशीत प्रवेश करतोय. हा काळ तुमच्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स, लिडरशिप, पर्सनॅलिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्याकडे लोकांचे लक्ष जाऊ शकते. तुमच्या निर्णया क्षमतेमध्ये वाढ होऊ शकते. नोकरीमध्ये नवीन नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायामध्ये स्वतःचे नाव निर्माण करण्याची संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकते. तुम्ही एखादी नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्याचाच हा काळ आहे. पण सिंह राशीच्या लोकांनी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आहे तर ते म्हणजे अहंकार. कारण सूर्य तुमच्या राशीत असल्यामुळे
आत्मविश्वास जबरदस्त वाढेल. पण प्रत्येक निर्णयात माझंच बरोबर, माझंच खरं असा जर दृष्टिकोन ठेवून तुम्ही चालणार असाल तर 100% समस्या निर्माण होऊ शकतात. अलीकडील ज्योतिषीय विश्लेषणामध्येही सिंह राशीसाठी लीडरशिप आणि कॉन्फिडन्स वाढण्याबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स टाळण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणून सिंह राशी हा काळ स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरा, इतरांना कमी लेखू नका. कन्या राशीसाठी सूर्याचे हे गोचर खर्च, प्रवास आणि अंतर्मुख होण्याचा काळ ठरू शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतो. परदेशाशी संबंधित काम किंवा प्रवासाची संधी येऊ शकते. काही लोक आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला काही काळ एकांतात राहून भविष्याची विचार करण्याची इच्छा होऊ शकते. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्यापेक्षा काही वेळ विचार करा आणि मगच तुमचे मत मांडा. विशेषतः आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. तुळ राशीसाठी सूर्याचं गोचर लाभ आणि नेटवर्किंगच्या दृष्टीने अतिशय चांगले ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. मित्र आणि ओळखीच्या व्यक्तीमधून एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि एखादा इन्सेंटिव्ह किंवा बोनसही आपल्याला मिळू शकतो. तुमच्या प्रोफेशनल नेटवर्कमध्ये एखादी प्रभावशाली व्यक्ती जोडली जाऊ शकते. या काळात लोकांशी संपर्क वाढवा, पण प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वाससुद्धा ठेवू नका. वृश्चिक राशीसाठी सूर्याचे हे गोचर करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या कामाची विजिबिलिटी वाढू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा रोल चेंजचे संदर्भात चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना किंवा मोठ्या संस्थांशी संबंधित काम मिळू शकतं. पण वरिष्ठ व्यक्तींशी इगो क्लॅश होऊ देऊ नका. म्हणून कामं तुमची ओळख बनवू द्या, वाद तुमची ओळख बनवू देऊ नका. धनुराशीसाठी हा काळ भाग्य, ज्ञान, शिक्षण आणि प्रवास यासाठी अतिशय चांगला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. दूरच्या ठिकाणी जाण्याचा योग येतोय. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढू शकतो. गुरुजन किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते. तुम्ही एखाद्या मोठ्या संधीची वाट पाहत असाल तर या काळात ते प्रयत्न जरूर वाढवा. यश आपल्याला निश्चित मिळू शकते. नशिबाची वाट पाहत बसू नका. नशिबाला प्रयत्नांची जोडही तितकीच द्यायला पाहिजे. मकर राशीसाठी सूर्याचं हे गोचर आर्थिक नियोजन आणि जबाबदाऱ्यांच्या बाबतीत सावध राहण्याचे संकेत देत आहे. कर्ज, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, टॅक्स किंवा जॉईंट फायनान्शियल मॅटर्समध्ये कागदपत्रे नीट व्यवस्थित तपासा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भागीदारीमध्ये व्यवहार करत असाल तर सर्व गोष्टी लिखित स्वरूपात ठेवणं गरजेचं वाटतं. अचानक खर्च समोर येऊ शकतो. आधी तपासा, मग निर्णय घ्या. त्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळ आली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुंभ राशीसाठी सूर्याचं हे गोचर विवाह, पार्टनरशिप आणि रिलेशनशिपवर परिणाम करू शकते. व्यवसायातील भागीदारीमध्ये मतभेद होऊ नयेत. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टी मोठ्या करू नयेत. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. पण नात्यात इगो वाढला तर गैरसमज निर्माण होतील. मीपेक्षा आपण महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. व्यवसायातही भागीदाराचे मत ऐका. मीन राशीसाठी सूर्याचे हे गोचर नोकरी, स्पर्धा आणि दैनंदिन कामात सक्रियता वाढू शकते. तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवावे. विरोधक असतील तर त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत बसू नका. तुमच्या कामावरच लक्ष केंद्रित ठेवा. मात्र कामाचा ताण वाढल्यास विश्रांती पण घेणे गरजेचं आहे. जिंकण्यासाठी फक्त मेहनत नाही तर योग्य स्ट्रॅटेजी पण आवश्यक आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, काही ज्योतिषीय विश्लेषणांमध्ये सूर्य केतूच्या जवळीकेमुळे मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशींना करिअर, आर्थिक निर्णय किंवा संबंधित बाबतीत अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हे निष्कर्ष पद्धतीनुसार बदलू शकतात. त्यामुळे याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नका. याचा अर्थ घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या. त्यामध्ये घाई करू नका. आर्थिक व्यवहार तपासा आणि नात्यामध्ये संवाद ठेवा. जर आपण संपूर्ण गोचराचा आढावा घेतला तर सिंह राशीसाठी आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व, मेष राशीसाठी नेतृत्व आणि सर्जनशीलता, तूळ राशीसाठी लाभ आणि नेटवर्किंग, वृश्चिक राशीसाठी करिअर आणि अथॉरिटी, तर धनु राशीसाठी भाग्य, शिक्षण आणि प्रवास. या राशींना सूर्यगोचराचे काही सकारात्मक परिणाम विशेष जाणवू शकतात. पुन्हा सांगतो, अंतिम फलित हे जन्म कुंडलीवर अवलंबून असते. आता सगळ्यात सोपा उपाय मी आपल्याला सांगतोय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम ह्रीम सूर्याय नमः म्हणा. सूर्याला रोज नमस्कार करा. शक्य असल्यास रविवारी गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. गुरुजन, वडीलधारी आणि ज्येष्ठांचा आदर करा. सूर्य मजबूत करण्यासाठी फक्त पूजा नाही तर आपल्या वागण्यात आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि शिस्त आणणेही महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, 17 ऑगस्ट पासून सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि 17 सप्टेंबरपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रास कोणती आहे आणि जर तुम्हाला सूर्याच्या या गोचराचा करिअर, पैसा, विवाह आणि हेल्थवर स्वतंत्र सविस्तर परिणाम जाणून घ्यायचा असेल
तर कॉमेंटमध्ये तुमची रास लिहा. तुमच्यासाठी साधा गोचर असेल, पण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये हा काळ सुरुवातीचा संकेत असू शकतो. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण कर्म आपले भविष्य घडवतात. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय आणि नवीन माहितीसाठी. धन्यवाद.